मालवणमधील आतापर्यंतची जास्त रकमेची टुर्नामेंट आणि ती भरवण्याचा मान बंड्या पराडकरांनी घेतला, त्याबद्दल मी अभिनंदन करतो. चांगले खेळाडू या ठिकाणी आज पहिल्यांदाच खेळताना दिसत आहेत. कृष्णा सातपुते यांचं नाव ऐकून होतो, त्यांचा खेळ बघण्याची संधी मालवणला उपलब्ध करून दिली ती बंड्या पराडकरने. पुढच्या वर्षी सुद्धा त्यांनी याच्यापेक्षा जास्त रकमेची टुर्नामेंट भरवावी असे त्यांनी मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद महेशजी. नाना. अशोक नाईक. अटॅच केलेत. 198 देशांमध्ये हे सगळं आपलं लाईव्ह जातं आहे यूट्यूबवरून. tenniscricket.in हे प्रक्षेपण चालू आहे या ठिकाणी. 198 देशांमध्ये प्रेक्षक हो, आपणही दिसताय याच्यावरती. आपण सर्वजण लकी आहोत. परंतु प्रेक्षकांमध्ये एक चर्चा आहे. बाबा परब हे कर्णधार आहेत या संघाचे, जॉनी ब्युटोचे, आणि अचानक मुंबईचे प्लेयर यांच्या संघामध्ये कसे, अशी कुजबूज चाललेली आहे. साऊंड सिस्टीमवाले पद्मा गवणकर, आपलं खरोखर धन्यवाद. आम्ही या साऊंडची वाट बघत होतो, खरोखर धन्यवाद. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी फ्रेंडशिप चेनवनच्या कर्णधारानं अफजल याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पाहायचा जो विश्वास त्याच्याजवळ ठेवलाय आणि तो विश्वास सार्थक ठरतोय का या मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानात. समोर कौस्तुभ फलंदाजी करतोय, सिलिमिडॉनच्या दिशेला चेंडू टलवतोय. सिलिमिडॉनला आमचा लोकल बॉय सुनील मालवणकर क्षेत्ररक्षण करतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय कौस्तुभ आपल्या कोठ्यामध्ये आणि सांघिक धावसंख्या पोहोचवतोय तब्बल 6 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. आता मात्र सँडी सारखा एक फलंदाज त्याच्या समोर फलंदाजसाठी सज्ज होतोय. गोलंदाज अफजल आपलं गोलंदाजी मार्कवर अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा लोकल बॉय सुनील मालवणकर याच्याजवळ. दोन्ही चेंडू त्या सुनील मालवणकर जवळ जात आहेत सिलिमिडॉनच्या दिशेला आणि 2 धावा खर्ची घालतोय स्वतःच्या गोलंदाजीमध्ये अफजल. सन्माननीय बंड्या पराडकर आणि प्रसाद परोळेकर मित्रमंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम. आणि या महासंग्रामामध्ये आपलं अस्तित्व आजमावताना दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ मानले जातात. मात्र ऑफसाईडच्या दिशेला कव्हर ड्राईव्ह पद्धतीने चेंडू टोलावला. एका धाव्यावरती समाधान मानतोय.
फलंदाज कौस्तुभ एका धावेनं स्वतःच्या धावसंख्येत भर घालतोय. वैयक्तिक कोट्यामध्ये 3 धावांवरती नाबाद फलंदाजी करतोय आणि सनी मात्र 2 धावांवरती नाबाद फलंदाजी करतोय. अफजल पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. वैयक्तिक कोट्यातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सुसज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, तोपर्यंत सुनील मालवणकर चेंडूच्या दिशेनं जातोय. चेंडूचा ताबा घेतोय. सन्माननीय करतोय. पंकज साधिये साहेब यांचं आगमन झालेलं आहे. बंडा पराडकर, प्रसाद पुरवेकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. साधिये साहेब आपण कृपया व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा अफजल गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्तोय. प्रत्येक चेंडू मागे एक धाव खर्ची घालतोय. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुनील मालवणकर त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतोय. आतापर्यंत सर्व या शतकातील 3 चेंडूंवरती ताबा मिळवतोय सुनील मालवणकर. या मैदानाचा पुरेपूर माहिती असणारा लोकल बॉय आपला सुनील मालवणकर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय सिलेमी डॉनच्या दिशेला. अफजल गोलंदाज करतोय. गोपाळ बटा यांच्या नेतृत्वाखाली या मैदानामध्ये फ्रेंडशिप चेनवन आपलं अस्तित्व आजमावतोय या स्पर्धेदरम्यान. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पायचीचं अपील देखील करतायत, परंतु पंच दीपक धुरी यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. लेगबायची खून दर्शवतायत आणि एक अवांतर धाव लेगबायच्या स्वरूपात मिळते जमीम ब्रिंटो संघाला आणि धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 10 2 षटकाच्या समाप्तीनंतर. स्वागत आहे साधिये साहेब. हॅलो. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी सुधीर हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो. ऑफसाईडच्या दिशेला जाऊन चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. पंच जो वाईटची देखील दाद मागतोय आणि पंच मात्र दोन्ही हात भुई समांतर करून वाईट चेंडू असल्याचं घोषित करतात. पुन्हा एकदा वाईटची एक अवांतर धाव मिळते आणि बायची एक धाव एकूण 2 धावा या चेंडूवरती खर्ची घालतोय गोलंदाज सुधीर आणि धावसंख्या पोहोचवतोय 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुधीर. आता मात्र एक लेक्सरच्या दिशेने मोठा फटका मारतोय. झेल मात्र या ठिकाणी सोडतोय सुनील मालवणकर. आता मात्र पाहायचं सनी या फलंदाजाला एक संधी मिळते फलंदाजी पुन्हा एकदा करण्याची, कारण झेल टिपला असता तर निश्चितच पहिली सफलता फ्रेंडशिप क्रिकेट संघाला मिळाली असती, परंतु सुधीर यांचं सफलता होती परंतु काहीशी गचाव क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी सुनील मालवणकर. पुढचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने टोलवलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव खर्ची घालतोय गोलंदाज सुधीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या पोहोचतोय ते बिनबाद 14. सनी मात्र पाहिजे आता मात्र रिव्हर्स पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु बॅटची गळा घेऊन फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात फ्रेंडशिप चेनवनचा चेंडूची परती करतोय. पुन्हा एकदा एकही धावावरती समाधान मानतोय दोन्ही फलंदाज. आतापर्यंत मोठ्या फटक्या मारण्याचा नितांत प्रयत्न चालू आहे, परंतु यश संपादन होत नाहीये दोन्ही फलंदाज. हा सामना मात्र 5 षटकांचा खेळला जाणार आहे. आता पुन्हा मात्र गलीच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. लेग बायची खून दर्शवतायत पंच. एक अवांतर धावेत रूपांतर होतंय. या अवांतर धाव्यानं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 16 या धावसंख्येवरती. बिनबाद 16 अतिशय संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. पायचा एक मोठे फटके मारून आपली धावसंख्येचा डोंगर वाढवण्याचा प्रयत्न दिसतोय सनी. आता पुन्हा एकदा सुनील मालवणकर क्षेत्ररक्षणामध्ये दिसतोय. चेंडूची परती करतोय. सिलीमिलांच्या दिशेला चेंडू टोलवल्यानंतर सनी वैयक्तिक 5 धावांवरती फलंदाजी करतोय. कौस्तुभ वैयक्तिक 4 धावांवरती फलंदाजी करतोय. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा गोपाळ बटा यांना चकवत चेंडू मात्र जातोय मागे. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाऊन क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूची थेट यष्टर ठोकतोय, परंतु या ठिकाणी धावचीची संधी काही देत नाहीये दोन्ही फलंदाज कौस्तुभ आणि सनी. अशा नंतर तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 16.
स्कोर का खेल खत्म हो चुका है। स्कोरबोर्ड पर स्कोर है इस समय। कौस्तुभ तो नॉन स्ट्राइक पर इस समय सनी और गेंदबाजी की धुरा संभालते हुए महाराजा की गेंद इसमें ऑप्टिक पर गेंद उठाने का प्रयास पर हिस्सा लगाया गया और यहां पर देखना है विकेट कीपर गोपाल भट्टा के हाथ में गेंद और उसी के साथ और एक विकेट का पतन यानी कि तीसरा विकेट गिरता हुआ आणि धमाकेदार फलंदाज बाबा परब मैदान बैट्समैन जो कि बाबा परब तालियां बजाकर स्वागत करते हुए बड़े बल्लेबाज हैं और खास करके उन्होंने पिछली ट्रॉफी जो बनाई थी इस मैदान के ऊपर उसके पूरे जिम्मेदार थे जो कि बाबा परब इस समय मैदान की ओर बढ़ते हुए निश्चित रूप से उनके जमाने में बेहतरीन क्रिकेटर जाने जाते थे और आज भी हौसले उनके बुलंद है। देखना है इस मैदान के ऊपर जो कि पहला विकेट गिरा है स्कोरबोर्ड पर स्कोर है 18 रन और देखना है बाबा परब इस बारी को किस प्रकार आगे लेकर चलते हैं। यहां पर निश्चित रूप से तारीफ करनी पड़ेगी जो कि बंडा पराड़कर और प्रसाद जो कि परोले करके जिन्होंने शानदार एक सिस्टमेटिक नियोजन यहां पर करके इस बार देखिए महाराजा की गेंद उठाने का प्रयास किया है। देखना है मिड विकेट के ऊपर और दे वहां ब्रीफ मिलकर फील्ड लगाते गेंद को उठाते लेकिन तब तक 2 रनों का इजाफा स्कोर में होता हुआ और आउट रनआउट के रूप में यहां पर विकेट गिरी है। दूसरा रन मेरे ख्याल से काफी पीछे रहे यहां पर ऐसा लग रहा था रन लेकिन एक रन सिर्फ मिला और एक विकेट का पतन होता हुआ स्कोर आगे बढ़ता हुआ इसी के साथ 19 रन 2 विकेट के नुकसान पर सॉरी 20 रन माफ करें 2 विकेट के नुकसान पर अब नए बल्लेबाज जो कि इस समय मैदान पर गोलतकर साहेब हाँ बोलो बाबा परब यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय बाबा परब पॉइंट के ऊपर खड़ा प्रहार निश्चित रूप से एक बेहतरीन शॉट देखने को मिला लेकिन वहां पर फील्डर गेंद को उठाते तब तक 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 2 विकेट के नुकसान पर 22 लॉस ऑफ 2 स्ट्राइक पर फिर एक बार आए समय अमोल गांवकर महाराजा की गेंद ऑप्टिक के बाहर जाने वाले गेंद पर कड़ा प्रहार करने की कोशिश लेकिन गेंद चली गई थर्डमैन के क्षेत्र में 1 रन का इजाफा स्कोर में होता हुआ और 1 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 23 लॉस ऑफ 2 निश्चित रूप से यहां पर बड़ा टारगेट एक सम्मानजनक स्कोर खड़ा करने की उम्मीद लेकर दोनों ही बल्लेबाज इस समय मौजूद है। स्ट्राइक पर आए बाबा परब उनके जो कि उनके लिए इनाम रखा गया 2000 रुपए का तो देखना है यहां पर बाबा परब अगर 3 छक्के डालेंगे तो 2000 मिल जाएंगे लेकिन निश्चित रूप से बाबा परब के पास वो क्षमता है उनके हौसले काफी बुलंद है वो कभी भी लगा सकते हैं लेकिन देखना है पहली बार महाराजा के सामने आते हुए हमारे सामने कमेंट्री बॉक्स के जो कि मिड ऑन पर फील्डिंग करते हुए दिनेश गांवकर सुनील मालवनकर जैसे बेहतरीन बल्लेबाज यहां पर फील्डिंग क्षेत्र में दिखाई देते इस बार ऑप्टिक के बाहर जाने वाले गेंद को खड़े खड़े जगह से खेलने की कोशिश की थोड़ा बहुत आगे जाते तो गेंद और बल्ले की मुलाकात हो सकती थी लेकिन बाबा परब ने वही जगह से खेलने की कोशिश की थी डॉट गेंद निकाली गई और इसी के साथ स्कोर रुका हुआ जो कि 23 रन 2 विकेट के नुकसान पर फिर एक बार महाराजा अपने बॉलिंग मार पर आते हुए ये उनकी गेंद बिल्कुल ऑप्टिक पर गेंद उठा दिया कवर के ऊपर से गेंद आते हुए जो कि फील्डर आते गेंद को उठाते सिर्फ 2 रन मिले बाबा परब को अपना खाता खोला 2 रनों के साथ स्कोर को भी बढ़ाया है 25 रन 2 विकेट के नुकसान पर 25 लॉस ऑफ 2 हार जीत तो बहादुरी की किस्मत के 2 सितारे लेकिन यहां पर मेरे ख्याल से संघर्ष बरकरार रखना चाहिए ताकि दर्शक इस मैच को देख रहे दर्शक देखेंगे इस मैच
गेंद थी उसको हल्के से कट कर दिया था। अंपायर का इशारा यहाँ पर आता हुआ 22 रन, 1 रन मिला अतिरिक्त खाते में, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन, 26 लॉस ऑफ 2। सिर्फ स्ट्राइक पर फिर एक बार आते हुए बाबा परब, उनके लिए गेंद, जोरदार प्रहार करने की कोशिश बाबा परब की, इस बार टाइमिंग गलत और गेंद के लाइन से पूरी तरह चुकी थी। गेंद चली गई विकेट कीपर यानी कि गोपाल भट्टा के पास, कोई मौका नहीं था, रन की कोई गुंजाइश नहीं थी। या ठिकाणी आणि एक बक्षीस येत आहे ते बाबा परब यांच्या प्रत्येक षटकारासाठी अमोल हुनरे आणि राजू भिडे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे। इस बार ये गेंद ऑफ के बाहर, जोरदार प्रहार करने की कोशिश अंपायर की तरफ इशारा करते हुए, लेकिन ऑफ की छोड़ती हुई लगभग गेंद विकेट कीपर के पास यानी कि गोपाल भट्टा के पास जाते हुए। तारीफ करनी पड़ेगी यहाँ पर गेंदबाज की, लगातार डॉट गेंद निकालने का प्रयास करते हुए, बैट्समैन के ऊपर दबाव बनाने का प्रयास करते हुए। इस बार ये गेंद फिर एक बार पूरी तरह चुके हैं, लेकिन एक बार ऑफ के बाहर काफी बार जाती हुई टप्पा खाने के बाद तो इस बार अलमिडा ने इसको वाइड करार दिया। स्कोर जो कि अतिरिक्त खाते में स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन, 27 लॉस ऑफ 2। फिर एक बार सतीश के गेंद फुलटास बनाकर खेळला जावे, गणेश कोसे साहेब यांचे आगमन झालेले आहे। बंड्या पराडकर आणि मित्रमंडळ यांच्या वतीने गणेश कोशे यांचं मनपूर्वक स्वागत। कोशे साहेब पण व्यासपीठावरती या। बंड्या पराडकर आणि प्रसाद पुरोळेकर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत। निश्चित रूप से यहाँ पर एक बढ़िया गेंद, अच्छी गेंद, लेफ्ट पर टप्पा खाने के बाद अंदर की ओर लाया था, पूरी तरह बैट्समैन को चकमा दे गया और निश्चित रूप से यहाँ पर ओवर की समाप्ति होती हुई 5 ओवर का मुकाबला जो क्वार्टर फाइनलचा सामना और प्रतियोगिता में जिसका नाम है बंटी पटेल, जो कि गुजरात का एक बहुत ही बड़ा स्टार खिलाड़ी है। अगर इस प्रतियोगिता में उसको देखने को
बंड्या पराडकर मित्रमंडळ सामन्याची नाणेफेक मालवणचे प्रथम नागरिक सन्माननीय महिषी कांदळगावकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे. बहुत बढ़िया कमेंट्री उन्होंने वहां पर की. तमाम दर्शकों के दिलों में उन्होंने जगह बनाई थी. जय भोसले ने आज यहाँ पर मौजूद है. और कलकत्ता के जो खिलाड़ी थे, खास करके ओपनिंग बल्लेबाज आते थे बाएं हाथ के, छोटे लड़के थे, हालांकि मुझे नाम उनका याद नहीं, लेकिन उन्होंने जो बल्लेबाजी की थी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी. यहाँ पर जय भोसले बता रहे कि रसूल अहमद उनका नाम था. काबिल तारीफ बल्लेबाज थे. मैं तो उनके बल्लेबाजी पर बहुत ही फिदा हुआ था. तो आगे का हाल सुनाएंगे अमोल जमदाडे. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. नाणेफेकीसाठी नगराध्यक्ष महिषी कांदळगावकर, त्यांच्यासोबत नगरसेवक गणेश कोसे, यतीन खोत, पंकज सादिये हे त्यांच्यासोबत आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा क्वार्टर फायनलसाठी. या स्पर्धेतील तिसरा क्वार्टर फायनलचा सामना हा पण अटीतटीचा सामना होईल. नाणेफेक पाहूयात कोणाच्या बाजूने कौल लागतोय. हॅलो, धन्यवाद. कोण जिंकल? दुसऱ्या इनिंगला फ्रेंडशिप चेन नावाने नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांना धन्यवाद. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा. मैदानावर सामना चालू आहे तो फ्रेंडशिप चेंदवन ब वर्सेस जॉमी ब्रेटो मालवण या दोन संघादरम्यान. आणि जे प्रेक्षक उशिरानं या मैदानावर उपस्थित होत आहेत किंवा ज्याने नुकताच टीव्ही ऑन केलाय त्यांच्या माहितीसाठी 5 षटकांच्या या प्राथमिक फेरीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना जॉमी ब्रिंटो मालवण संघ 5 षटकात फ्रेंडशिप अमोल नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पुढच्या सामन्याचं तिसरा क्वार्टर फायनलचा सामना या स्पर्धेतील बंड्या पराडकर मित्रमंडळाची भव्य टेनिस बॉल स्पर्धा आणि तिसरा क्वार्टर फायनलचा सामना फ्रेंडशिप अ संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू अमोल. हॅलो, तर जे प्रेक्षक उशिरानं या मैदानावर उपस्थित होत आहेत किंवा ज्यांनी नुकताच टीव्ही ऑन केलाय त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जॉमी ब्रिंटो मालवण वर्सेस फ्रेंडशिप चंदवन ब या दोन संघादरम्यान आणि 5 षटकांच्या या प्राथमिक फेरीच्या महत्त्वपूर्ण अशा लढती दरम्यान सुरुवातीच्या निर्धारित 5 षटकात जॉमी ब्रिंटोचा संघ केवळ 28 धावा धावफलकावर जमवतोय आणि 29 धावांचं उत्तर देतोय मैदानावर. पहिल्या षटकादरम्यान तो फ्रेंडशिप ब चा संघ. दरम्यानच्या कालावधीत बिनीची सलामीची जोडी डावाचा श्री गणेशा करण्यासाठी स्ट्राईकवर गोपाल बट्टा, त्याच्या साथीला नॉन स्ट्राईकला सतीश हा फलंदाज आणि पहिल्या षटकाच्या मध्यंतरास धावसंख्या होते 4 धावा बिनबाद 28 धावांच्या उत्तरात. म्हणजे विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य हे फ्रेंडशिप चंदवन संघासाठी. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू स्क्रीनवर नॉन स्ट्राईकला पोहोचतोय तो गोपाल बट्टा आणि त्याच्या साथीला सलामीसाठी येतोय सतीश हा खेळाडू. प्रारंभीचं पहिलं षटक हे समाप्त आणि 29 धावांच्या उत्तरात बिनबाद 5 धावा अशी थोडीशी समाधानकारक थोडीशी संयमी सुरुवात होते ती फ्रेंडशिप ब संघाची. थोडासा कमी धावसंख्येचा सामना. सतीश पाटारे हा नॉन स्ट्राईकला फलंदाज आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा येतोय तो गोपाल बट्टा. बरीच वर्ष फ्रेंडशिप चंदवन संघाचं प्रतिनिधित्व किंबहुना फ्रेंडशिप संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व करणारे हे संघ आज प्राथमिक फेरीच्या लढतीत गाठ पडते. थोड्याशा नवख्या संघाशी यजमान संघाशी गाठ पडते आणि या सुरुवातीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला अगदी कमी धावसंख्येवर रोखण्यात यशस्वी ठरतोय आणि गोलंदाज स्क्रीनवर गोलंदाज बाबा परबची वर्णी लागते. बाबा परब यांनी नुकतीच एक भव्य दिव्य अशी स्पर्धा यशस्वीरित्या परिपूर्ण केली. पहिला चेंडू अवांतर पंच त्याला अतिरिक्त धावेची शिक्षा ठोठावतायत आणि अवांतर धावेने गोलंदाजीची सुरुवात होत धावसंख्या 1 पाऊल पुढे टाकते 7 धावांवर.
बिनबाद 7 धावा विजयासाठी केवळ 29 धावांचं माफक लक्ष. खेळपट्टीचा थोडासा अंदाज घेताना दोन्ही फलंदाज दिसतात. यानंतरच्या बहुधा होणाऱ्या सामन्याची ही पूर्वतयारी करताना दिसतात की यानंतर एखाद्या मोठ्या सामन्यात मोठ्या संघासमवेत आपली लढत असेल आणि त्या लढतीची बहुधा पूर्वतयारी होते. खेळपट्टीचा अंदाज घेतला जातोय. रिव्हर्स स्वीपचा हातापायीपणा होतोय मैदानावर आणि बऱ्याच वेळेला रिव्हर्स स्वीपचे फटके हे आत्मघातकी ठरतात. तो नेमका घात होतोय या फलंदाजाचा आणि सतीश पाटारे हा पॅव्हेलियनच्या दिशेने पावले टाकतोय पहिल्या गड्याच्या स्वरूपात. मैदानावर उतरतोय माझा आवडीचा फलंदाज हा सुनील मालवणकर. वन डाऊनच्या स्वरूपात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याची वर्णी लागते. सुनील मालवणकरच्या प्रत्येक षटकाराला बंड्या पराडकर आणि प्रसाद परोळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तो जेवढे षटकार मारेल तेवढ्या षटकाराला 500 रुपये मिळतील. तर सुनील मालवणकर साठी बक्षिसांची खैरात होते. मी एक अशी स्पर्धा बघितली होती शिंदे सर की सुनील मालवणकरनं 1 धाव काढली तरी त्याला पारितोषिक, षटकार मारला तरी पारितोषिक, चौकार मारला तरी पारितोषिक आणि सुनील मालवणकरनं जर चेंडू जरी निर्धाव घातला तरी त्याला पारितोषिक. म्हणजे सुनील मालवणकर जे काही मैदानावर करेल त्याला पारितोषिक. अशा पद्धतीचं चित्र होतं. पंचांचा इशारा अतिरिक्त धावेचा येतोय आणि एका अतिरिक्त चेंडूनं धावसंख्या पोहोचते 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रिव्हर्स स्वीपचा एक सुरेख असा फटका. या अगोदरच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपच्या फटक्यानं एका फलंदाजाचा घात केला होता. एक फलंदाज माघारी आला होता सतीश पाटारे. मात्र जो रिव्हर्स स्वीप उत्कृष्ट पद्धतीनं हाताळतो तो फलंदाज गोपाल बट्टाला दुहेरी धावा मिळवून देतोय रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 2 धावांनी मात्र संघ प्रवेश करतोय दुहेरी अंकात 11 धावांवर. बाबा परब पुन्हा एकदा स्क्रीनवर. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने स्ट्राईकवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार खेळाडू गोपाल बट्टा. बहुधा गोपाल बट्टा स्ट्राईकवर असल्याचं थोडंसं दडपण हे बाबा परबच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत. एक अवांतर चेंडू बरेचसे पाहायला मिळतात आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र धावांचा बोनस बहाल होत विजयाच्या समीप नेऊन ठेवण्यास थोडीशी मदत होते बाबा परब यांच्या गोलंदाजीवर. मात्र त्यानंतर बरीचशी वापसी होते. एक अचूक टप्प्यावरचा चेंडू निर्धाव गणला जातोय तो बाबा परब यांच्या खाती. या अगोदरच्या रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावर 2 धावा मिळवून दिल्या होत्या. मात्र यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका एकही धाव मिळवून न देता चेंडू निर्धाव गणला जातोय रिव्हर्स स्वीपच्या या प्रयत्नावर आणि रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न हा अखेरच्या क्षणी मात्र प्रयत्नच राहतोय गोपाल भट्टाचा. यावेळेस थोडासा स्लोवन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटचा एक सुरेख असा फटका ऑफ्टमच्या बराच बाहेर जातो. इनसाइड आउट पद्धतीनं गोपाल बट्टा केवळ एकेरी धाव ही त्याच्या खाती जमा होते. एकेरी धावीनं बहुधा सांगता होते एकंदरीत दुसऱ्या षटकाची आणि 29 धावांचं उत्तर देतोय मैदानावर फ्रेंडशिप चेन 1 ब चा संघ. प्रसाद परोळेकर यांचे वडील संघाने आपा परोळेकर यांचं मैदानावर आगमन झालेलं आहे. कृपया आपा परोळेकर आपल्याला विनंती आहे धावांचं उत्तर देतोय मैदानावर फ्रेंडशिप चेन 1 ब चा संघ. गोलंदाजीत बदल होतोय. डावखुरा गोलंदाज स्क्रीनवर येतोय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा एक सुरेख असा फटका. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू लिहिलेल्या सीमारेषा पार होतोय 4 धावांचा. तर 21 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात विजयाच्या अगदी उंबरट्यावर दिसतोय तो फ्रेंडशिप चेन 1 ब चा संघ.
पुढच्या मोठ्या सामन्याची पूर्वतयारी करताना दिसतोय आणि गोपाल भट्टाला या खेळपट्टीचा बराचसा अनुभव असलेला हा फलंदाज बहुधा यानंतरच्या लढतीत एक चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला विजय संपादन करून देईल अशा पद्धतीची आशा व्यक्त करूयात. आणि सुनील मालवणकर पाहूया घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. षटकारासाठी जवळपास 1000 रुपयाचं पारितोषिक, मात्र ते 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त करण्यापेक्षा एकेरी दुहेरी धावांनी सांघिक विजय संपादन करण्यावर तो धन्यता मानतोय. आणि सुनील मालवणकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय फलंदाजीसाठी. पिच पद्धतीचा चेंडू स्टेज ड्राईव्हचा एक देखना फटका, जो फटका राहुल द्रविडची आठवण करून देणारा फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या चेंडूवर सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय आणि स्टेज ड्राईव्ह यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. मी त्यांचे चिरंजीव अवधूत आणि प्रसाद यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपा पुरोळेकर, जोली सायकल स्टोअर, पिंपळपार, मालवण यांचं स्वागत अवधूत परुळेकर करतायत. आणि जॉमी पिंटो, प्रसादने पण यायचंय. तर प्रारंभीच्या 3 षटकांचा म्हणजे दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीच्या 3 षटकांचा खेळ समाप्त आणि एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात 29 धावांच्या उत्तरात 24 धाव संख्या होते. म्हणजे प्रति षटकात 8 धावांची सरासरी लागतोय तो 29 धावांच्या उत्तरात फ्रेंडशिप चंदवन बचा संघ. सलामीचा फलंदाज स्ट्राईकवर, अजूनही 1000 रुपयाचं पारितोषिक हे क्रमप्राप्त सुनील मालवणकर साठी. पाहूया ते 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावण्याचा आटोकाट प्रयत्न होतोय का सुनील मालवणकर कडनं, की एकेरी दुहेरी धावांनी सांघिक विजय संपादन करण्यात धन्यता मानतोय. सुनील मालवणकरला पुन्हा एकदा संधी होते 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त करण्याची आणि ती संधी पूर्ण करतोय की एकेरी दुहेरी धावा मानण्यात तो धन्यता मानतोय. हे चित्र थोडं स्पष्ट होतंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटनी बॉलचा काही सगळं लेग स्पॉटवरनं मधल्या एष्टीवरचा चेंडू प्रथम फलंदाज, त्यानंतर एष्टीरक्षकाला बीट करतोय आणि थर्ड मॅनच्या दिशेनं चेंडू जात पंचांचा 22चा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या वाढवली जाते, धावसंख्या पोहोचते 27 धावांवर. आता मात्र विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या केवळ 2 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची अपेक्षा मालवणवासियांना सुनील मालवणकरच्या बॅट मधनं. मात्र तो मोठा फटका मारण्याचा आटोकाट प्रयत्न सुनील मालवणकरला हुलकावून देताय 1000 रुपयाचं पारितोषिक. एकेरी धावेने दोन्ही संघांची धावसंख्या होते बरोबरीत. पाहूया विजयी चौकार, विजयी षटकार गोपालच्या बॅटमधनं येतो की एकेरी धावेनं या सामन्यात विजय संपादन करतोय गोपाल भट्टा स्ट्राईकवर आणि उरलेली औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गोलंदाज हा स्क्रीनवर. मोठा फटका गोपालच्या बॅटमधनं बहुधा सुनील मालवणकरची राहिलेली उणीव भरून काढत पारितोषिक सुनील मालवणकरला. फटका येतोय षटकाराचा गोपालच्या बॅटमधनं. सांघिक षटकारानं धावसंख्या या सामन्यात विजय संपादन करतोय तो फ्रेंडशिप चंदवन बचा संघ. आणि सुनील मालवणकर थोडासा चिंतेत दिसतोय की हा षटकार जर माझ्या बॅटमधनं निघाला असता तर 1000 रुपये माझ्या खिशात आले असते. हा षटकार सुनीलने मारला नाही, षटकार मारला गोपाल भट्टानं. पारितोषिक होतं सुनील मालवणकर साठी आणि या षटकारानं सांघिक विजय संपादन होतोय तो फ्रेंडशिप संघादरम्यान. अभिनंदन सुनील.